ॲडव्होकेट रमेश जोशी मंगळवेढ्याचं एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व. एकतर चांगलं शिक्षण घेतलेले हे वकील आणि मंगळवेढा तालुक्याबद्दल मनापासून आस्था असलेली एक व्यक्ती, एक उत्तम लेखक, एक उत्तम समाजसेवक आणि एक उत्तम नागरिक. आज वय 75 असलं तरीही एका व्यवस्थित शिस्तीत जीवन जगलेली ही व्यक्ती. त्यामुळं आजही तुम्ही ज्यांना पाहाल तर तुम्हाला 75ची ही व्यक्ती आहे असं सांगितल्याशिवाय समजणार नाही. सर्वप्रथम ॲडव्होकेट रमेश जोशी यांना मी खूप खूप अशीच आरोग्यसंपन्नता टिकून राहो आणि तुम्ही नक्की वयाची सेंच्युरी पूर्ण करावी. आणि अर्थात आज त्यांच्या जीवनात घडलेला एक विनोद मी सांगणार आहे, म्हणून तशाच थोड्या विनोदी शैलीत त्यांना सांगतो आहे की आज तुम्ही 75 ओलांडताय, 75 असाल, तुम्हाला मी सेंच्युरी मारण्याच्या शुभेच्छा देतो आहे, पण तितक्याच मिश्किलपणे सांगतो आहे की तुमची सेंच्युरी बघायला मी सुद्धा या पृथ्वीवर असू दे, अशी नक्की तुम्ही प्रार्थना कराल याच अपेक्षेने. ॲडव्होकेट रमेश जोशी यांच्या जीवनामध्ये एक ते उत्तम लेखक आहेत आणि त्यांचं मग निरीक्षण शक्ती खूप चांगली असते. सेन्स ऑफ ह्युमर पण अशा लोकांचा खूप चांगला असतो. म्हणजे सतत जिथे जातील तिथे विनोदबुद्धी त्यांची अतिशय जागृत ठेवून ते चालत बोलत असतात. म्हणून त्यांनी त्यांच्या जीवनात 1983 ते 1985चा कालावधी, म्हणजे पहा मित्रांनो, त्या काळी घडलेली एखादी घटना, एखादा विनोद, तो जसाच्या तसा आज या 75मध्ये सुद्धा 2025-26ला आठवून तो हुबेहूब तसाच लिहायचा आणि तो ज्यांना आवड आहे त्यांच्याबरोबर असा शेअर करायचा. याच्यासाठी सुद्धा वेगळं व्यक्तिमत्व लागतं हो. आणि म्हणूनच एक वाखाणण्यासारखं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी सांगितलं की 1983 ते 85 या काळात त्यांचा एक डॉक्टर मित्र, कदम आडनाव त्यांचं, त्याला काहीतरी शाळा कॉलेज काढायचं होतं आणि अर्थातच या शाळा कॉलेजसाठी मंत्रालयाचे खेटे मारावे लागतात, हे तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे. त्यासाठी मग मंगळवेढ्याचे एक पत्रकार, जोशीसाहेब स्वतः, डॉक्टर कदम ते पण, आणि अजून 1-2 मित्र, त्यामध्ये एक बाबूराव शिंदे हे मित्र, आणि मग आपल्या वकील साहेबांची जीप, मित्राची जीप आणि ड्रायव्हिंगला मित्रसुद्धा अगदी हजर. कारण दोस्ती निभाने का एक अलग अंदाज, वो भी तो है हमारे वकील साहब के पास. मग या मित्रांना घेऊन मुंबईला जाणं, जीपने जाणं, मग आपल्याला पुढचं प्लॅनिंग काय वगैरे हे करण्यासाठी स्वतःच्या वडिलांचं जे हॉटेल होतं, न्यू मंगल रेस्टॉरंट, न्यू मंगल हॉटेल मंगळवेढा, त्या हॉटेलमध्ये मग त्यांची प्लॅनिंग सुरू असायची. तिथे भेटायचं, जेव्हा जेव्हा रिकामा वेळ आहे तेव्हा मग या 4-5 मित्रांनी तिथे एकत्र यायचं आणि मग पुढचा मुंबई दौरा कधी वगैरे ठरवायचा, गप्पा मारायच्या, मस्त एकमेकांची खेचायची, कधी कधी बोलता बोलता गप्पांमध्ये. हा मित्रांचा कार्यक्रम नेहमी चालू असायचा. आणि मग हक्काचं हॉटेल, वकील साहेबांच्या घरचंच ते हॉटेल. वडील नेहमी काउंटरवर असायचे, दिनू भटजी, आवा म्हणायचे त्यांना सगळे मित्र. आता हा जो बाबूराव शिंदे हा जो मित्र होता, त्याच्या बाबतीत घडलेला एक किस्सा वकील साहेबांनी खूप छान सांगितला आहे. आता तो जसाच्या तसा मला तुमच्या मनापर्यंत पोहोचवता येतो का नाही, तो किस्सा संपल्यावर तुम्हीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. एक दिवस असेच डॉक्टर कदम, बाबूराव शिंदे, आता बाबूराव शिंदेंची ओळख मी तुम्हाला सांगतो. ज्ञानोबा शिंदे नावाची एक व्यक्ती होती, त्यांनी आपल्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचं पालकत्व घेतलं होतं आणि त्यांचा हा नातू बाबूराव शिंदे किंवा भाचा असं काहीतरी नातं आहे त्यांचं. त्या ज्ञानोबा शिंदेंच्या नात्यामध्ये असलेले हे बाबूराव शिंदे. आणि मग त्यांच्या गप्पांमध्ये मग कधी कधी वसंतदादा पाटलांचा उल्लेख व्हायचा, त्यांच्यासोबत
राहिल्यानंतर कोणते अनुभव आले, ते कसे आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे, अशा सगळ्या गप्पा पण या मित्रमंडळींमध्ये व्हायच्या. आणि ह्याला मिश्किल स्वभावामुळं हॉटेलमध्ये आलं की त्याला आपली मित्रांची टिंगल करायची हौस असायची. मग काउंटरवर बसलेल्या आबांना आधी छेडायचं. काय मग आबा, असं म्हणून आबांची चौकशी करायची आणि मग वेटरकडं बघून जोरात ओरडायचं, चल आण रे बासुंदी सगळ्यांना. आणि अशी आरोळी देऊन हळूच एक तिरका कटाक्ष आबांकडे टाकायचा. आबासुद्धा शेवटी ते त्यांच्या मित्राचे बाप होते ना, ते पण 1-2 वेळा त्यांनी ऐकलं वगैरे, मिश्किल हास्य केलं. 3-4 दिवस प्रत्येक वेळेस हे आण रे बासुंदी सगळ्यांना हा बाबूराव शिंदेंची आरोळी ऐकली की मग आबांनी एकदा ठरवलं की याला एकदा अद्दल घडवायची आहे. कारण त्या हॉटेलमध्ये बासुंदी मिळत नाही हे त्याला माहिती आहे बाबूराव शिंदेला. आणि 4 मित्र आपण इथे एकत्र येतो, ठराविक चर्चा करायला येतो, तेव्हा जास्त खर्च काही करायचा नाही आहे हे आधीच ठरलेलं होतं. फक्त चहा प्यायचा आपण आणि दॅट्स ऑल. काय असेल ती चर्चा करायची, आपापल्या घरी निघून जायचं. इट वॉज द रुटीन. एक दिवस असाच बाबूराव शिंदे आले आतमध्ये, मस्तपैकी आबांना हाक मारली, आबा कसे आहात, ठीक आहेत, कसं चाललं आहे हॉटेल बिटेल, मस्त, असं बोलून बसताना त्यांनी वेटरकडे आरोळी ठोकली नेहमीप्रमाणे, आण रे बासुंदी सगळ्यांना. आणि आबांनी या बाबूरावची चिरवायचीच एक दिवस असं ठरवलं होतं. आणि गुपचूप हॉटेलवाल्या आपल्या कुकला सांगितलं होतं की आज बासुंदी बनवायची आणि ह्याची आरोळी आली की जेवढे म्हणून मित्र आहेत त्या सगळ्यांना बासुंदीच्या प्लेट द्यायच्या. बस एवढंच कर. बाबूराव शिंदे एकदम या बाबतीत अनभिज्ञ. त्याला माहीत नाही आता कोणता बॉम्ब पडणार आहे. नेहमीप्रमाणे एंट्री झाली. 2-4 मित्र जास्त आले होते त्या दिवशी. आणि मग यांनी सगळ्यांना हसून नमस्कार वगैरे केला, आबांना नेहमीप्रमाणे हाक मारली आणि खुर्ची ओढून बसताना नेहमीची आरोळी, अरे आज तर खूप मित्र जमलेत, आण रे जरा सगळ्यांना बासुंदी प्लेट आण, चल सगळ्यांना बासुंदी खाऊ घालू आज आपण. म्हणजे खिशात नाही दमडा, पण मित्रांमध्ये खूप औदार्य दाखवण्याचा फक्त हा मिश्किल स्वभाव. पण त्याला ही आरोळी आज अंगलट येणार हे माहीत नव्हतं. आणि मग सगळ्यांच्या गालावर हसू यायला लागलं. तेवढ्यात वेटर एका ट्रेमध्ये मस्तपैकी बासुंदीच्या प्लेट्स घेऊन आला. आबांनी हळूच बाबूरावकडे एक कटाक्ष टाकला आणि जणू काही मी आता इतर गिरायकांचं बघणार आहे म्हणून ते फेरी मारायला निघाले. त्यांनी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं. झकत सगळ्यांना बासुंदी खाऊ घालावी लागली बाबूरावला. आणि त्यानंतर मात्र ही 1 प्लेट बासुंदी आणि मित्रांना खाऊ घालावी लागलेली 7-8 प्लेट बासुंदी, यानंतर बाबूराव शिंदेंनी आयुष्यात पुन्हा तशी आरोळी या न्यू मंगल हॉटेलमध्ये तरी कधीच मारली नाही. गोष्ट तशी साधी आहे. मैत्रीमध्ये नेहमी घडणारा हा किस्सा. एखादा मित्र आपला अशा पद्धतीने काहीतरी वेगळं, त्याच्याकडे काहीतरी एक वेगळं स्लोगन असतो आणि त्याच्यामुळं आपली त्याच्या मनामध्ये आपल्या त्याची एक वेगळी आयडेंटिटी निर्माण झालेली असते. ती आपली अजून मित्रता घट्ट करत असते. अशाच प्रत्येक ग्रुपमध्ये असे काही प्रसंग घडत असतात. पण हे जे विनोद घडतात ते तुम्हाला टिपता आले पाहिजेत. त्या विनोदांचा आस्वाद घेता आला पाहिजे. ते विनोद आज 50, 52, 55 वर्षांनंतरसुद्धा आपल्याला ॲडव्होकेट रमेश जोशी यांनी जसा तो विनोद लक्षात ठेवून तो जसा घडला तसं लिहिला आहे. आणि त्याचा आनंद आज पहा ना, आज माझा त्यांचा संपर्क काही महिन्यांचा, एखाद्या वर्षाचा. पण मी जेव्हा हे वाचलं तेव्हाच मला वाटलं की चला आपण वकील साहेबांचा हा घडलेला कंपनीतला विनोद, त्यांच्या मित्र कंपनीतला विनोद हा आपण आपल्या चॅनलवर नक्की सांगू. 4-2 लोकांच्या गालावरती हसू जर फुललं तर मी यशस्वी झालो. आणि जोशी साहेबांच्या जीवनामध्ये हा घडलेला तो 1983 ते 85 या काळातला हा हास्य विनोद आजही तो कामाला येतो आहे. आजही कोणाला तरी स्वतःचं दुःख विसरून हसायला लावतो आहे. बास ना, अजून काय हवं आहे? एका लेखकाला अजून काय हवी आहे? 50-55 वर्षाचा पूर्वीचा एखादा अनुभव लिहायचा आणि त्याला तुम्हाला वर्षानुवर्षे खळखळून दाद मिळत राहायची, यापेक्षा लेखकाची जास्त अपेक्षा नसते हो. त्या शब्दांना त्यांनी अमर केलेलं आहे, त्या विनोदाला त्यांनी अमर केलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा ॲडव्होकेट रमेश जोशी यांना कविप्रवीत शोच्या पुढील आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा. आणि अशा या लेखनाबद्दल त्यांचं शब्दांच्या पलीकडे आहे, त्या शब्दात नाही कौतुक होत. कारण तुमची लिहिण्याची जी स्टाईल आहे ना तीच खूप मस्त आहे. तुम्ही असंच लिहित राहा, लोकांना आनंद वाटत राहा. आणि लिहिता लिहिता तुम्हालासुद्धा
नवचैतन्य मिळत राहो याच त्या विधात्याकडं मनपूर्वक प्रार्थना, मनपूर्वक प्रार्थना.